केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. काल पोलिसांनी सियाच्या आई वडिलांना चौकशीसाठी बोलावलं होतं. यावेळी पोलिसांनी त्यांची तब्बल 12 तास चौकशी केली. त्यानंतर आता पोलीस आरोपी चेतनच्या आई वडिलांना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिया रोज हत्येचे नवनवीन कारण सांगत आहे. आता समोर आलेल्या कारणाने तर सर्वांनाच धक्का बसलाय. सियाने गुगलवर विष प्रयोग बाबत सर्च केलं होतं. तसंच लग्नासाठी 3 वर्षांचा कालावधी तिला हवा होता. यामुळे सिया आणि चेतनने केतनची हत्या केल्याचं समोर आलंय. या व्हिडिओतून पाहूयात की 3 वर्षाचा कालावधी का हवा होता. 3 वर्षाचा कालावधी कुणाला हवा होता. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात पोलीस आता सर्वच बाजूने चौकशी करतायत. सियाच्या आई वडिलांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आता लोहगडावर जात सीन रिक्रिएशन केलाय. सीन रिक्रिएशन दरम्यान आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी पोलिसांसमोर अत्यंत थंड डोक्याने संपूर्ण घटनाक्रम कसा घडला याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. पोलिसांनी सीन रिक्रिएशन दरम्यान केतन ऐवजी एक डमी पुतळा ठेवला होता. त्यांनी पोलिसांना सांगितलं की थेट फोनवर बोलल्यास किंवा मेसेज केल्यास पोलीस तपासात पकडलं जाण्याची भीती असल्यामुळे त्यांनी एकमेकांशी संवाद साधण्याऐवजी काही गुप्त संकेताचा म्हणजेच हँड सिग्नलचा वापर करण्याचं आधीच ठरवलं होतं. 18 जूनला जेव्हा सिया केतनला घेऊन लोहगडावरील विंचुकाटा कड्याच्या जवळ गेली होती, तिथे तिने अत्यंत नियोजित पद्धतीने चेतनला इशारा दिला. इशारा मिळताच जवळच दबा धरून बसलेला चेतन चौधरी अत्यंत वेगाने पुढे आला आणि त्याने मागून येऊन केतनला कोणतीही संधी न देता थेट 400 फूट खोल दरीत ढकलून दिले, अशी माहिती आता समोर आली आहे. सियाचा आणि चेतनचा 3 वर्षांचा प्लॅन ठरला होता. याच प्लॅन मधून केतनची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार सियाला केतन सोबत लग्न करण्याची अजिबातच इच्छा नव्हती. पण जर तिने स्वतःहून घरच्यांना सांगून हे लग्न किंवा साखरपुडा मोडला असता तर समाज आणि कुटुंबात मोठी बदनामी होईल अशी भीती तिला वाटत होती. म्हणूनच या बदनामीपासून वाचण्यासाठी तिने एक भयंकर मार्ग निवडला. सियाचा असा विचार होता की जर केतनचा अपघाती मृत्यू झाला तर तिचे कुटुंब दुःखात बुडेल आणि त्यानंतर तिला दुसऱ्या लग्नाचा विचार करण्यासाठी किमान 2 ते 3 वर्षांचा वेळ सहज मिळेल. चेतनचेच सियाकडे लग्नासाठी 3 वर्षांचा कालावधी मागितला होता अशी माहिती आहे. कारण चेतन चौधरीला वाटत होतं की सियाशी लग्न करण्यापूर्वी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्यासाठी 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागेल. यामुळेच दोघांनी मिळून केतनचा काटा काढण्याचा भयंकर कट रचल्याचा आरोप आहे. हा हत्येचा कट एका रात्रीत रचला गेला नव्हता, तर अनेक आठवड्यांपासून यावर पद्धतशीर नियोजन सुरू होतं. खून केल्यानंतर तो एक साधा अपघात वाटावा यासाठी सिया आणि चेतनने गुगलवर अनेक गोष्टी शोधल्या होत्या. गुगलवर विषप्रयोग कसा करावा आणि इतर कोणत्या मार्गांनी माणसाला संपवता येईल याचे त्यांनी ऑनलाईन संशोधन केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्यांनी लोहगड किल्ल्यावर एक अशी जागा आधी शोधून ठेवली होती जिथून खाली ढकलल्यास तो एक अपघात वाटेल. या दोघांनी 14 जूनला केतनला लोहगड किल्ल्यावरून ढकलून देण्याचा पहिला प्रयत्न केला होता, जो यशस्वी झालाच नाही. त्यानंतर 18 जूनला दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी केतनला दरीत ढकलून दिलं. यानंतर सियाने अपघाताचा बनाव केला. या दोघांच्या नात्याची पार्श्वभूमी पाहिली तर सिया आणि चेतनची पहिली भेट गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका दिवाळी पार्टीत झाली होती आणि तिथूनच त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले होते. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात केतन आणि सियाचा साखरपुडा झाला होता. पण त्याआधीच जानेवारीमध्ये सिया आणि चेतन आपल्या मित्रांसोबत उदयपूरला फिरायला गेले होते अशी माहिती उघड झाली आहे. चेतन हा मूळचा राजस्थानचाच रहिवासी आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात केतन आणि सियाचं लग्न उदयपूर मधील एका भव्य पॅलेस मध्ये होणार होतं, ज्यासाठी मोठं बुकिंगही करण्यात आलं होतं. पण या लग्नाआधीच हा रक्ताचा खेळ खेळला गेला. सध्या पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणातील सर्व पुरावे, आरोपींच्या मोबाईल मधील चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सची कसून तपासणी करतायत. आता बघायचं हेच की पोलीस या प्रकरणात आणखी कोणते पुरावे गोळा करतायत आणि या गुन्हेगारांना काय शिक्षा होतीये. तुम्हाला काय वाटतंय? केवळ स्वतःला वेळ मिळण्यासाठी आणि बदनामी टाळण्यासाठी थेट हत्या करण्याच्या या भयानक मानसिकतेबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.